हॅलो फ्रेंड्स, आपण बघतोय सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. यामध्ये आपण यूकॅरियोटिक कंपोनंट बघतोय. नेक्स्ट कंपोनंट आहे आपला रायबोसोम्स. आता रायबोसोम्समध्ये आपण पहिल्यांदा त्याची हिस्ट्री बघूया. सो रायबोसोम्स, ज्यावेळेस पहिल्यांदा रायबोसोम्सचा शोध लागला किंवा रायबोसोम्स कसा सापडला, व्हेरी फर्स्ट द रायबोसोम्स आयसोलेट फ्रॉम दी सायटोप्लाझम बाय दी सायंटिस्ट क्लॉडे. जे काही क्लॉडे सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलं आहे, सायटोप्लाझममधनं रायबोसोम्स काढला, पण पहिल्यांदा जे काही नाव देण्यात आलं ते होतं मायक्रोसोम्स. सो व्हेरी फर्स्ट the ribosomes isolated from the cytoplasm by the Claude and term as a microsomes. After his work, त्याच्यानंतर काही जे दोन सायंटिस्ट होते, रॉबिन्सन अँड ब्राउन, यांनी सुद्धा रायबोसोम्सचा अभ्यास केला आणि काय केले, रायबोसोम्सबद्दल तिथे काय दिली, इन्फॉर्मेशन दिली किंवा त्याच्याबद्दल त्यांनी तिथे स्टडी केलं. हे जे काही दोन सायंटिस्ट आहे यांना जे काही रायबोसोम्स सापडले त्यांना रूट सेलमध्ये रायबोसोम्स सापडले. जी काही रूट सेल आहे ह्या रूट सेलमध्ये त्यांना रायबोसोम्स सापडलं आणि आफ्टर हिज वर्क द सायंटिस्ट पॅलाडे, these Palade scientists term the microsomes as a ribosomes and the ribosomes is also known as Palades particle. म्हणजे आपण जे काही टर्म सांगतोय की रायबोसोम्स टर्म्स कशी आली, सुरुवातीला एका सायंटिस्टने त्याला सायटोप्लाझममध्ये शोधलं, सायटोप्लाझममध्ये शोधल्यानंतर त्याने त्याला मायक्रोसोम्स नाव दिलं. नंतर जे काही दोन सायंटिस्ट होते त्यांना रूट सेलमध्ये सापडलं. आफ्टर त्यांच्या वर्कनंतर, आफ्टर देअर वर्क, द सायंटिस्ट पॅलाडेस टर्म्स दिस ऑर्गॅनिल ॲज अ रायबोसोम्स अँड रायबोसोम्स इज ऑल्सो नोन ॲज अ पॅलाडेस पार्टिकल. हे झालं हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन अबाउट दी रायबोसोम्स. आता आपण रायबोसोम्सचं स्ट्रक्चर बघूया. दी रायबोसोम्स इट इज नॉन मेम्ब्रेनस स्ट्रक्चर. आता नॉन मेम्ब्रेनस स्ट्रक्चर म्हणजे आपण काय सांगतोय, जनरली आपण ज्या आधीच्या काही जे टर्म्स बघितल्या, मायटोकॉन्ड्रिया असेल ह्याला आपण काय सांगतो, डबल मेम्ब्रेन, म्हणजे असे दोन मेम्ब्रेन आपण बघितले. तसं रायबोसोम्सला असे दोन मेम्ब्रेन वगैरे काही नसतं, म्हणून आपण त्याला काय सांगतोय, नॉन मेम्ब्रेनस स्ट्रक्चर. इट इज नॉट बाउंड बाय द मेम्ब्रेन. देन ऑकरन्स बघूया. इट इज प्रेझेंट इन प्रोकॅरियोट अँड यूकॅरियोटिक सेल. दोन्ही सेलमध्ये रायबोसोम्स प्रेझेंट असतात. आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये स्ट्रक्चर ऑफ रायबोसोम्स ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यानंतर एक्सेप्शनल जे काही आहे, इट इज अब्सेंट इन मॅच्युअर्ड आरबीसीस अँड मॅच्युअर्ड स्पर्म्स. ह्या दोन सेलमध्ये हे अब्सेंट असतात, वाईल इट इज प्रेझेंट इन प्रोकॅरियोट अँड यूकॅरियोटिक सेल. अजून हे कुठे प्रेझेंट असतात, इट इज ऑल्सो ऑकर इन सेल ऑर्गॅनिल. हे सेल ऑर्गॅनिलमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. जसं आपण लास्ट लेक्चरला आपण बघितलं किंवा आपण प्लास्टिडचं स्ट्रक्चर बघितलं, प्लास्टिडमध्ये सुद्धा आपल्याला रायबोसोम्स प्रेझेंट दिसतात. मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा आपल्याला रायबोसोम्स प्रेझेंट दिसतात. सो इट इज ऑकर और इट इज प्रेझेंट ऑल्सो इन ऑर्गॅनिल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड. पुढे आपण बघूया, जे काही रायबोसोम्स मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट असतात, जो रायबोसोम्स आपल्याला मायटोकॉन्ड्रियल सेलमध्ये दिसतो त्याला आपण म्हणतो मायटोरायबोसोम्स, आणि जो रायबोसोम्स आपल्याला प्लास्टिडमध्ये दिसतो त्याला आपण म्हणतो प्लास्टिडोरायबोसोम्स. ठीक आहे. मायटोकॉन्ड्रियामधला जो रायबोसोम्स आहे मायटोरायबोसोम्स, प्लास्टिडमधला प्लास्टिडोरायबोसोम्स. अजून पुढे आपण कॅरेक्टर बघूया. इट इज ऑल्सो फ्रीली सस्पेंडेड इन द सायटोप्लाझम. सपोज दिस इज द सेल. सपोज समजा ही सेल आहे, आपण स्ट्रक्चर ऑफ सेल बघितलं, आपण सांगतोय सेंटरचा न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आपण ह्या ठिकाणी सांगतोय. मग काही रायबोसोम्स आपण जनरली डायग्राममध्ये बघितले की काही हे फ्रीली सस्पेंडेड असतात सायटोप्लाझममध्ये. अँड सम रायबोसोम्स आर मेम्ब्रेन और विच इज अटॅच टू दी सेल ऑर्गॅनिल. काही रायबोसोम्स आपण बघितलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर आपल्याला रायबोसोम्स प्रेझेंट दिसतात, किंवा आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन सांगतोय, न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये सुद्धा आपल्याला रायबोसोम्स काही वेळेस प्रेझेंट दिसतात. मग काही रायबोसोम्स सायटोप्लाझममध्ये फ्रीली प्रेझेंट असतात, त्यांना आपण फ्री रायबोसोम्स म्हणतो. काही रायबोसोम्स आपल्याला
मेम्ब्रेनवर प्रेझेंट दिसतात त्यांना आपण बाउंड रायबोसोम्स असं म्हणतोय. टर्म्स लक्षात येतात आहेत. ज्या रायबोसोम्स सायटोप्लाझममध्ये फ्रीली आहेत, फ्री रायबोसोम्स. काही रायबोसोम्स आपल्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर दिसतात, आपण स्ट्रक्चर ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बघितलेला आहे. काही रायबोसोम्स आपल्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेनवर दिसतात, त्याला आपण म्हणतो बाउंड रायबोसोम्स. बाउंड रायबोसोम्स जे आहेत ते काय करतात, प्रोटीन तयार करतात आणि हे तयार झालेले प्रोटीन काय केले जातात, सेलच्या बाहेर टाकले जातात. एक्झाम्पल आपण बघतोय की एन्झाईम्स असतात किंवा हे जे काही एन्झाईम आहे, पॅन्क्रियाटिक डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे, हे काय केले जातात, इथे तयार करतात, प्रोसेसिंग होते, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ते गोल्गी कॉम्प्लेक्सकडे जातात, गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये ते एन्झाईम्स तयार होतात आणि त्यानंतर ह्या सेलच्या बाहेर ते टाकले जातात. म्हणजे आपण काय सांगतोय की जे काही बाउंड रायबोसोम्स आहे हे काय करतात, तिथे जे काही एन्झाईम्स आहे, काही एन्झाईम्स तिथे तयार करतात. कॅरेक्टर्स बघतोय आपण, रायबोसोम्स आपण बघतोय, स्ट्रक्चर फंक्शन ऑफ रायबोसोम्स. आपण रायबोसोम्सचं इंट्रोडक्शन बघितलं. इंट्रोडक्शनमध्ये आपण काय सांगितलं, व्हेरी फर्स्ट इट आयसोलेट by the Claude from the cytoplasm and termed as a microsomes. After his work, Robinson and Brown observed these ribosomes into the root cell. Then after their work, the scientist Pallades termed these microsomes as a ribosomes. So ribosomes is also known as Pallades particle. आता हे नॉन मेम्ब्रेनस स्ट्रक्चर आहे, डबल मेम्ब्रेन वगैरे काही नसतं ह्याला. इट इज प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल. एक्सेप्शन आपण काय सांगतोय, अब्सेंट इन मॅच्युअर्ड RBC अँड मॅच्युअर्ड स्पर्म. अजून आपण त्यामध्ये काय सांगितलं, इट इज ऑल्सो प्रेझेंट इन सेल ऑर्गॅनिल. मग कोणत्या सेल ऑर्गॅनिल आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट आहे, प्लास्टिडमध्ये प्रेझेंट आहे. दोघींचं स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. मायटोकॉन्ड्रियामध्ये जे रायबोसोम्स असतात त्याला आपण म्हणतो मायटोरायबोसोम्स. प्लास्टिडमध्ये जे रायबोसोम्स असतात त्याला आपण म्हणतो प्लास्टिडो रायबोसोम्स. पुढे आपण बघतोय जे रायबोसोम्स आपल्याला सेलमध्ये सायटोप्लाझममध्ये फ्रीली सस्पेंडेड दिसतात त्याला आपण फ्री रायबोसोम्स म्हणतो. जे सायटोप्लाझममध्ये किंवा जे रायबोसोम्स आपल्याला मेम्ब्रेनला अटॅच दिसतात, एखाद्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला अटॅच असतात, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जो आहे त्याच्या सरफेसवर त्याच्यावर आपल्याला रायबोसोम्स प्रेझेंट दिसतात, त्याला आपण म्हणतो बाउंड रायबोसोम्स. बाउंड रायबोसोम्स काय करतात, एन्झाईम तयार करतात किंवा एन्झायमॅटिक प्रोटीन तयार करतात. हे काय होतात, गोल्गी कॉम्प्लेक्सकडे जातात, गोल्गी कॉम्प्लेक्सकडून प्रोसेसिंग झाल्यानंतर हे सेलच्या बाहेर टाकतात. एक्झाम्पल आपण बघतोय पॅन्क्रियाटिक डायजेस्टिव्ह एन्झाईम विच प्रोड्यूस बाय दी बाउंड रायबोसोम्स. आता पुढे आपण बघूया हे जे काही रायबोसोम्स आहेत हे RNA आणि प्रोटीन्सचे बनलेले असतात. सो these ribosomes are made up of the RNA and protein. आता रायबोसोम्सचं स्ट्रक्चर जर आपण बघायला गेलं, the structure of ribosomes, the ribosomes are made up of by the 2 unit. 2 युनिटचं बनलेलं आहे, लार्जर सब युनिट अँड स्मॉलर सब युनिट. ऑलरेडी आपण स्ट्रक्चर बघितलेलं आहे. लार्जर सब युनिट इट इज डोम शेप्ड आणि आपल्याला हा दिसतोय स्मॉलर सब युनिट. स्मॉल अशा 2 युनिटचा हा बनलेला असतो. सो इट इज मेड अप ऑफ 2 युनिट, लार्जर सब युनिट जो काही डोम शेप असतो आणि स्मॉलर सब युनिट. याच बेसिसवर आपण सांगतो देर आर 2 टाइप्स ऑफ रायबोसोम्स, 70S रायबोसोम्स अँड 80S रायबोसोम्स. नाव दी S स्टँड फॉर, ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला आहे. S म्हणजे सेडिमेंटेशन कोएफिशियंट व्हॅल्यू. त्या सेडिमेंटेशनला किंवा त्या रेटपर्यंत हा काय झालं आहे त्याचं सेडिमेंटेशन व्हॅल्यू आहे आणि त्याला आपण म्हणतो स्वेजबर्ग युनिट. सो S स्टँड फॉर सेडिमेंटेशन कोएफिशियंट व्हॅल्यू. आता ह्याच्यामध्ये आपण 70S आणि 80S बघतो. 70S टाईप ऑफ रायबोसोम्समध्ये लार्जर युनिट हा 50S असतो. म्हणजे लार्जर युनिट हा 50 लार्जर युनिटची जी काही सेडिमेंटेशन कोएफिशियंट व्हॅल्यू आहे ही 50S आहे.
म्हणजे आपण हा सेपरेटली काय केलं आहे, त्याची व्हॅल्यू काढली आहे. ओके. स्मॉलर सब युनिट जो आहे, स्मॉलर सब युनिट हा काय आहे 30s, म्हणजे त्याची सेपरेट स्मॉलर सब युनिट सेपरेट त्याची व्हॅल्यू असणार आहे 30s. आणि ज्या वेळेस आपण दोन्ही एकत्र करतोय, वेन दी 70s आपण काय सांगतोय 50 आणि 30s दोन्ही एकत्र केल्यानंतर त्यांची जी काही सेडिमेंटेशन कोएफिशियंट व्हॅल्यू असणार आहे ती आपल्याला भेटते 70s. इथे आपण 50 + 30 ॲडिशन करत नाही, कारण की आपण त्याची सेडिमेंटेशन कोएफिशियंट व्हॅल्यू काढतोय. लार्जर युनिटला आपण सेपरेटली सेडिमेंट केलं, त्याची सेपरेट व्हॅल्यू आपल्याला 50 भेटली, स्मॉलरची सेपरेट व्हॅल्यू आपल्याला 30 भेटली. पण जर दोन्ही एकत्र करून ज्यावेळेस आपण त्याची सेडिमेंटेशन कोएफिशियंट व्हॅल्यू काढतोय ती आपल्याला भेटते 70s, म्हणून आपण त्याला म्हणतोय 70s टाईप ऑफ रायबोसोम्स. सिमिलर लाईक फॉर 80s. आता 80s टाईप ऑफ रायबोसोम्समध्ये लार्जर युनिट जो असेल हा लार्जर युनिट आहे 60s आणि स्मॉलर युनिट आहे 40s. आता इथे पण तसंच आहे, इथे ॲडिशन करायची नाही आहे. इथे लार्जर युनिटची सेपरेट व्हॅल्यू 60s आपल्याला भेटली आहे, स्मॉलर युनिटची सेपरेट व्हॅल्यू आपल्याला 40s अशी भेटलेली आहे. ज्यावेळेस आपण हे दोन्ही 60 आणि 40चे एकत्र केल्यानंतर त्यांची व्हॅल्यू आपल्याला वेगळी भेटलेली आहे आणि ती व्हॅल्यू आहे 80s. So this is about the two types of ribosomes, 70s and 80s type of ribosomes. Now the 70s type of ribosomes, आता 70s type of ribosomes कुठे असतो, हा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असतो, मायटोकॉन्ड्रियामध्ये असतो आणि प्लास्टिडमध्ये असतो. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. सो 70s टाईप ऑफ रायबोसोम्स आर प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल, मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड, व्हाईल 80s टाईप ऑफ रायबोसोम्स इज प्रेझेंट इन यूकॅरियोटिक सेल. समजते. आता नेक्स्ट टर्म आपण बघतोय पॉलीरायबोसोम्स. आता पॉलीरायबोसोम्स म्हणजे आपण काय सांगतो की जे काही फ्रीली सस्पेंडेड रायबोसोम्स असतात, आपण बघितलं हे जे काही सायटोप्लाझममध्ये असलेले फ्री रायबोसोम्स आहे, दिस फ्री रायबोसोम्स कम टुगेदर अँड अटॅच टू दी mRNA. जो काही mRNA आहे, मेसेंजर RNA, त्याला हे सायटोप्लाझममधले रायबोसोम्स काय होतात, अटॅच होतात. असे द मेनी रायबोसोम्स कम टुगेदर अँड अटॅच टू दी mRNA अँड फॉर्म दी चेन. ह्या चेनला आपण म्हणतो पॉलीरायबोसोम्स. पॉलीरायबोसोम्स म्हणजे काय आहे, मेसेंजर RNAला सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असलेले फ्री रायबोसोम्स येतात आणि अटॅच होतात, एक चेन तयार होते रायबोसोम्सची, त्याला आपण म्हणतो पॉलीरायबोसोम्स. इथपर्यंत कन्सेप्ट समजली आहे. आपण बघितले कॅरेक्टर, इथपर्यंत आपण बघितले फ्री रायबोसोम्स, बाउंड रायबोसोम्स, प्रेझेंट इन प्रोकॅरियोट, प्रेझेंट इन ऑर्गॅनिल. देन the ribosomes is made up of rRNA and protein. It is made up of larger subunit, smaller subunit. There are two types of ribosomes, 70s and 80s. S stand for sedimentation coefficient value or Schwarzschild unit. Now 70s is made up of larger unit आहे त्याचा 50s, स्मॉलर युनिट असेल त्याचा 30s. दोन्ही युनिट आपण एकत्र करत नाही, त्यांची सेपरेट व्हॅल्यू आहे आणि ज्यावेळेस दोन्ही युनिट आपण एकत्र करून त्याची व्हॅल्यू काढली आपल्याला 70s भेटली. 80sची आपण सांगतोय लार्जर युनिट 60s, स्मॉलर युनिट 40s. 70s type of ribosomes is present in prokaryotic cell. It is also present in eukaryotic cell and in 70s type of ribosomes is present in prokaryotic cell, mitochondria and plastid, while 80s type of ribosomes present in eukaryotic cell. पॉलीरायबोसोम्स कन्सेप्ट बघितली आपण. पॉलीरायबोसोम्स म्हणजे आपण काय सांगतोय, दिस पॉलीरायबोसोम्स मीन्स दी फ्री रायबोसोम्स कम्स टुगेदर अँड अटॅच टू दी मेसेंजर RNA and form the chain, and this chain is known as polyribosomes. Now the next point is function of ribosomes.
मेन फंक्शन ऑफ रायबोसोम्स इज प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीन सिंथेसिस जे काय आहे हे रायबोसोम्स काय करतात, जेनेटिक इन्फॉर्मेशनच्या साहाय्याने प्रोटीन सिंथेसिस करतात. प्रोटीन सिंथेसिस जे काही आहे हे प्रोटीन सिंथेसिस याचं मेन फंक्शन आहे. हेन्स रायबोसोम्स इज नोन ॲज प्रोटीन फॅक्टरी ऑफ सेल. लक्षात ठेवायचं आहे, रायबोसोम्सला आपण म्हणतोय प्रोटीन फॅक्टरी ऑफ सेल बिकॉज प्रोटीन सिंथेसिस करायचं जे काही मेन फंक्शन आहे हे प्रोटीन सिंथेसिस हे रायबोसोम्स करतात विथ द हेल्प ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. नेक्स्ट आपण बघतोय फ्री रायबोसोम्स आणि बाउंड रायबोसोम्स आपण बघितले. फ्री रायबोसोम्स जे आहे दिस फ्री रायबोसोम्स विच प्रोड्यूस दी एन्झाईम प्रोटीन इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये असलेले फ्री रायबोसोम्स काय करतात, एन्झाईम प्रोटीन प्रोड्यूस करतात सायटोप्लाझममध्ये की ज्याचा उपयोग सायटोप्लाझममध्ये शुगर ब्रेकडाऊन करण्यासाठी केला जातो. आणि बाउंड जे काही रायबोसोम्स आहे हे बाउंड रायबोसोम्स काय करतात, रिलीज प्रोटीन. आपण ऑलरेडी बघितले बाउंड रायबोसोम्स जे काही प्रोटीन तयार करतात हे सेलच्या बाहेर टाकतात आणि सेलच्या बाहेर ते यूज केले जातात. एक्झाम्पल आपण बघितलं पॅन्क्रियाटिक डायजेस्टिव्ह एन्झाईम. सो दिस इज अबाउट द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ रायबोसोम्स. थँक्यू.